रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. सगळ्या पत्रकार बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो. माझ्याबरोबर या पत्रकार परिषदेला प्रामुख्यानं या ठिकाणी आमचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जे लातूरचे भूमिपुत्र आहेत ते राजकुमारजी कसबे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे शेतकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते ते स्वर्गीय शरद जोशी साहेबांपासून या चळवळीमध्ये 1985 पासून अगदी पूर्णवेळ सक्रिय आहेत असे राजेंद्र आबा मोरे. त्याचबरोबर माझे जिवलग सहकारी आपल्या पंढरपूरचे भूमिपुत्र माननीय समाधानजी फाटे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझे सहकारी मित्र गजाननजी नायकवाडे बुलढाण्याहून आलेले आहेत. त्याचबरोबर युवा आघाडीचे आमचे जिल्हाध्यक्ष अमरजी इंगळे आहे ना, अमर आहे. शिवरामजी गायकवाड आहेत माळशिरसवरून आलेले. करमाळ्याहून आलेले अमोलजी घुमरे आहेत. आमचे ज्येष्ठ सहकारी भाऊसाहेबजी झोळ आहेत. आणि आमची सर्व या ठिकाणी पदाधिकारी मंडळी आहे. बऱ्याच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्यात, अजून बायकांच्या होणार आहे. खऱ्या अर्थानं आजचा हा जो दौरा आहे, राज्यामध्ये सध्या जे काय वातावरण आहे या सगळ्या वातावरणामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सगळ्या बाजूने मागे पडलेले आहेत. भावनिक मुद्द्यांचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये केलं जात आहे, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणालाही बोलायला वेळ नाही अशी परिस्थिती आहे. दुर्दैवाने विरोधी पक्ष कोमात आहे आणि सत्ताधारी शेतकऱ्यांचं नाव घ्यायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे. एका बाजूला ऊसवाला शेतकरी अडचणीत आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त साखर कारखाने आहेत, सगळ्यात जास्त साखरेचं उत्पादन इथं आहे आणि ऊसाची FRP पण याच जिल्ह्यामध्ये थकलेली आहे. एक रकमी FRP साखर कारखानदार द्यायला तयार नाही आणि साखर कारखानदार एक रकमी FRP देत नाही म्हणून सरकार त्यांच्यावर कारवाई करायला तयार नाही. सरकार साखर कारखानदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्या बाजूला सगळ्याच महाराष्ट्रातल्या कारखान्यांनी, बऱ्याच कारखान्यांनी ऊसाची FRP थकवलेली आहे. या कारखान्यांवर कारवाई झाली पाहिजे, त्यांचे लायसन्स रद्द झाले पाहिजे जे FRPची रक्कम द्यायला तयार नाहीत. हा एक भाग. दुसऱ्या बाजूला सोयाबीनवाला शेतकरी अडचणीत आहे, कापसावाला शेतकरी अडचणीत आहे. सोयाबीनचा भाव हा उत्पादन खर्चाच्या 50% सुद्धा मिळायला तयार नाही आणि आज सोयाबीन बाजारात विकल्या गेल्यावर 4,000 रुपये भाव झाला, पण प्रत्यक्ष उत्पादन खर्च हा 7-7,500 आहे. कापसाचा प्रत्यक्ष उत्पादन खर्च हा 8,500 रुपये आहे. मी फार जबाबदारीने बोलतोय. आणि बाजारात मिळणारा कापसाचा भाव 6,500-7,000 रुपये आहे. हे न परवडणार आहे. म्हणजे सोयाबीनवाला अडचणीत, कापसावाला अडचणीत, ऊसावाला अडचणीत, कांद्याच्या निर्यातबंदीमुळं निर्यातबंदी मधल्या काळात घातल्या गेली म्हणून कांद्यावाला शेतकरी अडचणीत, धानावाला शेतकरी अडचणीत, दूध उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आहे, कोकणातला शेतकरी अडचणीत आहे. महाराष्ट्रातला शेतकरी सगळ्या बाजूनी असा कोंडीत सापडलेला आहे. खुद्द एका कॅबिनेट मंत्री महोदयांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत कबुली जबाब दिला की 7 ते 10 शेतकरी रोज आत्महत्या करतात. हे सांगताना सरकारला अजिबात लाज वाटत नाही. सरकार त्याच्यावर उपाययोजना करायला तयार नाही. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कुणीही या प्रश्नाच्या बाबतीत बोलायला तयार नाही. जे बोलतात त्यांच्या पाठीमागे जनाधार नाही. ज्या विरोधी पक्षाने हे बोलायला पाहिजे ते ईडीच्या धाकानं बोलायला तयार नाही. त्यांना वाटतं अधिक बोललं तर आपल्याला ईडीची नोटीस येईल. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी पुत्रांनी एक वसा घेतलेला आहे. या राज्यामध्ये सरकारने जे कर्जमुक्तीचं आश्वासन निवडणुकीपूर्वी दिलं होतं ते आश्वासन सरकारने पाळलं पाहिजे. इवन दो जर एखादं आश्वासन निवडणुकीपूर्वी एखाद्या राजकीय पक्षाने दिलं आणि ते आश्वासन पाळलं नाही तर त्या पक्षावर, त्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा कायदा सरकारने केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. म्हणजे उद्या सामान्य जनतेला तुम्ही भुलभुलैया करायचं, त्यांना स्वप्न दाखवायचे, त्यांना मोठमोठे आश्वासनं द्यायची, तुमच्यावर त्यांनी विश्वास ठेवायचा
तुम्हाला त्यांनी भरभरून मतं द्यायची आणि निवडणुका आल्यावर मात्र तुम्ही युटर्न घ्यायचा, अशी भूमिका चालणार नाही. जसं की आता लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे दिले, योजना आणली, त्या लाडक्या बहिणीला पैसे दिल्याचं आमच्या पोटात अजिबात दुखत नाही. पण लाडक्या बहिणीसाठी कोणी मोर्चा काढला होता का? एखादं आंदोलन झालं होतं का? पण आम्ही शेतकरी शेतमालाला भाव मागतोय, सिंचनाची सोय करून द्या म्हणतो, नवं तंत्रज्ञान आणून द्या म्हणतो, तर तुम्ही आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. जखम झाली आमच्या मांडीला आणि तुम्ही पट्टी बांधताय डोक्याला, अशी सरकारची अवस्था आहे. सरकारला जरी वाटत असेल की आता शेतकऱ्यांचा उठाव होणार नाही, पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो शेतकऱ्यांचा मोठा उठाव येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. मी आणि माझे सगळे सहकारी आम्ही पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढणार आहे. राजकारण गेलं खड्ड्यात, निवडणुकाच्या वेळेला निवडणुकाचं पाहू, पण आजच्या परिस्थितीमध्ये गावगाड्यातल्या शेतकऱ्यांना आधार देणं हे आमचं काम आहे. गावातला शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेला आहे. शेतकऱ्यांना असं वाटतं आमचा कुणीच वाली आता राहिलेला नाहीये, आणि अशा परिस्थितीमध्ये या सामान्य शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणं हे आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांचं काम आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्रभर फिरणार आहोत. इव्हन आम्ही त्याचा दौरा आता चालू केलेला आहे. आज सकाळी मी माळशिरस तालुक्यामध्ये होतो, दुपारी मी पंढरपूर तालुक्यामध्ये होतो, आणि असाच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही शेतकऱ्यांच्या तरुण पोरांना भेटणं, त्यांच्या बैठका घेणं, मेळावे घेणं आणि शेतकऱ्यांमध्ये कर्जमुक्तीच्या प्रश्नावर उठाव तयार करणं, आणि ज्या शेतमालाला भाव नाही त्याचा डिफरन्स सरकारने दिला पाहिजे. उदाहरणार्थ सोयाबीन आम्ही आता 3,500 विकली आणि आम्हाला भाव पाहिजे कमीत कमी 7,000 ते 8,000 रुपये, तर त्याच्यातला जो मधला डिफरन्स आहे किमान 2-3 हजार रुपये तर आम्हाला प्रति क्विंटल डिफरन्स द्या, ही सरकारकडे आमची मागणी आहे. पण दुर्दैवानं शेतकऱ्यांचा उठाव होत नाही, त्यामुळे सरकार आम्हाला घाबरत नाही आणि सरकारने आंदोलन मोडून काढायचं असं ठरवलेलं आहे. त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. मागच्या महिन्यामध्ये आम्ही कर्जमुक्तीच्या प्रश्नावर मुंबईला हजारो शेतकरी घेऊन गेलो. आम्ही थीम अशी ठेवली होती की अरबी समुद्रात सातबारे बुडवायचे आणि आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करायची. इतकं साधं सरळ सोपं आंदोलन सरकारने मोडून काढलं. आमच्या घरी पोलीस पाठवले, माझ्या बायकोसोबत 2 पोलीसच्या गाड्या, माझ्या आईकडे पोलीस, माझ्या आई शेतात जाते, माझ्या वडिलाकडे पोलीस, आमच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी पोलीस, 150-200 पोलिसांचा बंदोबस्त, वाहन चालकांना अटक केली, गाड्या ज्या आमच्या आहेत. इव्हन आता काल आमच्या अकोला जिल्ह्यातले आमचे सहकारी शेतकरी पुत्र सगळे माझ्याबरोबर काम करणारे, ज्या गावात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या अकोला जिल्ह्यामध्ये मागच्या महिन्यात, त्या गावची माती घेऊन मुख्यमंत्र्यांच्या घरी जाणार होते, तर त्यांना पण दहशतवादी पद्धतीने आंदोलन मोडून काढलं. म्हणजे या राज्यामध्ये आंदोलन नावाचा प्रकारच राहिला नाही पाहिजे, चळवळीच राहिला नाही पाहिजे, अशी भूमिका सरकारची आहे. आणि इंग्रजांनी सुद्धा, म्हणजे इंग्रजांनी जसे अत्याचार केले त्यांना सुद्धा लाजवतील अशा पद्धतीचा अत्याचार, अशा पद्धतीचा राजकीय दहशतवाद तयार करण्याचं काम सरकार या ठिकाणी करत आहे आणि ते आम्ही कदापि खपून घेणार नाही. जसं स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं, उधळून लावले स्वतःचे आयुष्य, तसे बापाच्या स्वातंत्र्यासाठी आणि मायचं कुंकू वाचवायसाठी आम्ही सुद्धा आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला तयार आहोत. आता आम्ही थांबणार नाही. जर या सगळ्या काळामध्ये आम्ही जर आमच्या बापाच्या घामाच्या दामासाठी लढलो नाही, आमचं कुंकू, आईचं कुंकू वाचवायसाठी लढलो नाही, तर इतिहास आम्हा शेतकऱ्याच्या पोरांना माफ करणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं गावगाव पिंजून काढणार, महाराष्ट्रभर फिरणार आणि येणाऱ्या या महिन्याभरामध्ये एक कर्जमुक्तीचं व्यापक आंदोलन या सरकारला सळोकापळो करून सोडणारं आम्ही उभं करणार आहोत. त्यामध्ये कर्जमुक्तीचा मुद्दा प्रामुख्यानं असेल, एक ऊसाच्या एकरकमी FRPचा मुद्दा असेल, दुधाच्या अनुदानाचा मुद्दा असेल आणि सोयाबीन कापसाच्या डिफरन्सचा मुद्दा असेल. असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही आता अगदी पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली, सातारा सगळ्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशामध्ये मी तर आता पुढच्या आठवड्यामध्ये जातोय, त्या भागामध्ये नाशिक असेल, जळगाव असेल, या भागामध्ये आमचे मेळावे सुद्धा लागलेले आहेत. मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्याच्या पोरांना आवाहन करतो की तुम्ही आम्ही संघटित झाल्याशिवाय आपला कोणी वाली आता नाही, लक्षात ठेवा. आपल्याला आपली लढाई ही आपल्याला लढावी लागेल, दुसरा कोणी आपल्या मदतीला येणार नाही. ना राजकीय नेता आपल्या मदतीला येणार, ना आमदार खासदार आपल्या मदतीला येणार. आणि या 5 वर्षामध्ये जे काही राजकारण अनेक पक्षांनी सुरू केलं, आमदारांना खरेदीचं राजकारण चालू केलं, पैशाचं राजकारण चालू केलं, या सगळ्या भानगडीमध्ये आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न बाजूला पडतोय आणि तो आम्ही कदापि पडू देणार नाही, अशी आमची भूमिका आहे. जम्मू काश्मीरला जो हल्ला झाला आपल्या पर्यटकांवर,
त्यामध्ये जे जवान आपले पर्यटक शहीद झाले त्यांना मी शेतकऱ्यांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. पण या हल्ल्याचं उत्तर सरकारनं जसंच्या तसं दिलं पाहिजे. निव्वळ मीडियामध्ये बातम्या फिरून आणि वातावरण निर्मिती करून हे भागणार नाही. आम्ही नदीचं पाणी बंद केलं अरे फॅक्ट आहे का? माझं असं म्हणणं आहे की ठोस कारवाई सरकारनं केली पाहिजे. एकदा आरपार होऊन जाऊ द्या. भारताची ओळख जगामध्ये एक शक्तिशाली देश म्हणून, एक लढवय्या देश म्हणून आहे. आणि अशा पद्धतीनं जर आपले निरपराध लोक मारल्या जात असतील आणि सरकार जर का फक्त करू पाहू आणि आशेवर ठेवत असेल तर हे चालणार नाही. सरकारने या बाबतीमध्ये कठोर भूमिका घेतली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. आता हीच बाईकमध्ये घ्यायचं का थोडक्यात प्रश्न बी घेतले. वेगवेगळ्या संघटना झालेल्या आहेत. शेतकरी वेगवेगळ्या संघटनेमध्ये विखुरला गेलेला आहे, कार्यकर्ता विखुरला गेलेला आहे. तर आता जी तुम्ही सांगितलं की इंग्रजाची जी नीती होती शासनानं वडा आणि जोडा अशा पद्धतीची चालू केलेली आहे. आता तुम्ही सुद्धा एका वेगळ्या संघटनेत होता, आता परत तुमची वेगळी संघटना आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे आता आंदोलन उभा करणार आहे त्याच्यामध्ये सगळ्या संघटना एक पूर्ण आंदोलन करणार आहेत का तुमची स्वतंत्र आंदोलन असणार? मी स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या विद्यापीठातला कार्यकर्ता आहे. मला चळवळीमध्ये 22 वर्ष झाले आणि मी फुल टायमर पूर्ण वेळ कार्यकर्ता आहे. मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून आयुष्यात फुल टाइम हेच काम केलं, दुसरं कुठलंही काम केलं नाही. स्वर्गीय शरद जोशी साहेबांचे शेवटच्या टप्प्यामध्ये जेवढे काही शिबिर झाले असतील 2002 नंतरचे त्याच्यातल्या सगळ्या शिबिरांतला मी सहभागी झालेला विद्यार्थी आहे. नंतर मी राजू शेट्टींसोबत होतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राज्याचा अध्यक्ष म्हणून स्वाभिमानीचा दीर्घकाळ मी काम केलं. राजू शेट्टींनी मला संघटनेतून बाजूला केलं. माझ्यासमोर संघटना काढण्याशिवाय पर्याय नव्हता आणि मी एकटा मोकळा फिरू शकत नाही. या सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांना घेऊन एक व्यासपीठ उभं राहिलं पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या शेतकरी पुत्रांची होती. आणि सगळ्यांनी मला सांगितलं एक स्वतंत्र व्यासपीठ सगळ्या तरुण पोरांसाठी शेतकऱ्यांसाठी तुम्ही उभं करा. आणि या सगळ्यांच्या आग्रहास्तव क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी केलेली आहे. राहिला प्रश्न सगळ्या शेतकरी संघटना एकत्रित येणार का? सगळ्यांनी एकत्रित झालं पाहिजे अशी आमची भावना आहे. पण असं झालंय की चळवळीत सुद्धा प्रस्थापित आणि विस्थापित असं आहे, लक्षात घ्या. चळवळीतले जे नेते प्रस्थापित झाले त्यांना आमच्यासारखे नवीन पोरं पुढे आलेले चालतात कुठं? नवं नेतृत्वच उभं राहिलं नाही पाहिजे. माझ्यानंतर कुणी नकोच अशी भावना अनेक नेत्यांची आहे. आणि ज्यांचा हेतू स्वच्छ नाही, ज्यांचं इंटेन्शन स्वच्छ नाही, अशा नेत्यांबरोबर आम्ही फरफटत त्यांच्या पाठीमागे जाऊ का? ज्यांना स्वतःच्या आमदारकी खासदारकीमध्ये इंटरेस्ट आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा. पहिले माझं काय आणि मग बाकीच्यांचं. माझा 21-22 वर्षाचा प्रवास तुम्ही तपासून बघा. मी तुमच्या जिल्ह्यातल्या माझ्या भागात जेवढा फिरलो नसेल तेवढा मी तुमच्या भागातलं गावनगाव फिरलेलो आहे. आणि एकदा नाही मी 2-2, 4-4, 6-6 महिने या परिसरात मी मुक्काम ठोकलेला आहे चळवळीच्या वाढीकरता. त्यामुळं मला तुम्ही पंढरपुरातलं कुठलं गाव सांगा त्या गावात मी गेलो नाही असं गाव तुम्हाला मी एक गाव नसेल की ज्या गावात मी आजपर्यंत गेलो नाही किंवा सभा घेतलेली. मान असेल, खटाव असेल, फलटण असेल, माळशिरस असेल, करमाळा असेल, पूर्ण सांगोल्यातलं सुद्धा एकही गाव नाही ज्या गावात माझी सभा नाही झाली. मी एवढ्या भागात फिरलेलो आहे. आम्ही चळवळीसाठी रक्ताचं पाणी केलंय. आमचं तारुण्य आम्ही याच्यामध्ये समर्पित भावनेनं काम केलेलं आहे. आणि मी काही कुणाच्या दावणीला जाऊन बांधलो नाही. मी स्वतःच्या भरोशावर अपक्ष लोकसभेची निवडणूक लढलो आणि फाईटमध्ये राहिलो. कमी फरकाने माझा पराभव झाला. तिरंगी फाईट झाली आमची बुलढाण्यामध्ये. तर सांगायचं तात्पर्य असं, माझा पराभव जरी झालेला असला तरी आमच्या करोडो भागामध्ये शेतकऱ्यांचं संघटन निर्माण करण्याचं काम ते आम्ही करून दाखवलं त्या भागामध्ये. आणि त्याच्यामध्ये आता वाढ झालेली आहे. एकेकाळी सोलापूर जिल्हा सर्वाधिक साखर कारखाने आणि सर्वाधिक गाळप करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. 2013 पासून सोलापूर जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू व्हायच्या आधी कोयता बंदीचे आदेश निघायचे. दराची घोषणा झाल्याशिवाय उसाला कोयता लागून देणार नाही असे फरमान निघायचे. टायर जाळले जायचे, ट्रॅक्टर अडवले जायचे, उग्र आंदोलनं व्हायची. परंतु मागील 3-4 गळीत हंगामामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये ते चित्र पाहायला मिळत नाही. आणि त्याचीच परिणती म्हणून FRPचे तुकडे पाडून मिळायला लागले. अनेक कारखान्यांवर RCCच्या कारवाया होताना दिसून येतात. अशा वेळी शेतकरी संघटना शांत राहिल्यामुळं इथल्या लोकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रम आहे की जे सत्तेसोबत जाऊन बसतात ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. अशा वेळी तुम्ही काय सांगा? नाही, असं आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमच्या मताशी मी काही अंशी सहमत आहे. मुळामध्ये ऊसाचं आंदोलन जेव्हा उभं होतं तेव्हा ते एका जिल्ह्याच्या
एका जिल्ह्यापुरतं ते आंदोलन नको किंवा एका मतदारसंघापुरतं नको. अनेक वेळा काही आंदोलनं उभी झाली ती एका मतदारसंघाला डोळ्यासमोर ठेवून उभी झाली, एका जिल्ह्याला डोळ्यासमोर ठेवून उभी झाली. ऊसाचा दर जर कोल्हापूरमध्ये जो ठरवला गेला असेल आंदोलनामध्ये, तोच लातूरला आणि तोच सोलापूरला ठरवला गेला पाहिजे रिकव्हरीनुसार. लक्षात ठेवा, काय होतं की त्या भागातला एकदा ऊसाची कोंडी फुटली की त्या भागापुरतेच ती फुटते, तर बाकी जिल्ह्यात काय करायचं. तर मला असं वाटतं की आंदोलनं ही एका जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता व्यापक ऊसाची आंदोलनं झाली पाहिजे. आणि दुर्दैवानं हे झालेलं आहे, तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे. पण येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जे आंदोलन उभं करायचं आहे किंवा आम्ही जो प्रयत्न करतो आहे, कर्जमुक्ती हा एक कॉमन धागा आहे. ऊसवाला शेतकरी असेल, सोयाबीनवाला असेल, कापसावाला असेल, कांद्यावाला असेल, धानावाला असेल किंवा आंब्यावाला असेल का काजूवाला असेल, त्या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी एक आहे की कर्जमुक्ती झाली पाहिजे. त्यामुळे कर्जमुक्तीच्याच मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा उभा करायचा आणि मग महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं संघटन उभं करायचं. आता दुर्दैवाने पहिले काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा विश्वासघात झालाय, त्यामुळे त्याचा त्रास आम्हाला पण होतोय. लोकांना काय वाटतं की मग त्या धमक्याने तसं केलं होतं म्हणून तुम्ही पण तसं करणार आहे का. मग आता ते प्रूव्ह करता करता आम्हाला अनेक वर्ष निघून जातात. म्हणजे मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो, मला चळवळीत झाले 21-22 वर्ष, तरी पण माझे विरोधक काय म्हणतात, हे भाजपमध्ये जाणार आहे, हे याच्यात जाणार आहे. 22 वर्षात मी नाही गेलो ना यार, मी अपक्ष लढलो ना, मी डोकं फोडून सांगतोय. तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे की आंदोलन हे एका मतदारसंघात पुरतं न राहता व्यापक झालं पाहिजे आणि आमचा तो प्रयत्न राहील. मागे काय झालं त्याच्यात आम्ही शिरणार नाही, कुणी काय केलं त्याच्यात आम्ही जाणार नाही. ऊसाचं आंदोलन जसं तुम्ही म्हटलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये तुकडे पाडून FRP देत आहेत, FRPचे तुकडे पाडले जात आहेत आणि चळवळीचा धाक कमी झाला आहे. लक्षात घ्या, तुम्ही म्हणता ते खरं आहे, चळवळीचा धाक कमी झाला आहे. पूर्वी सोलापूर जिल्हा अख्खा रस्त्यावर उतरायचा आणि कारखानदारांना धडकी भरायची. नुसतं आम्ही येणार म्हटलं तर कारखानदारांना धडकी भरायची. आज थोडी चळवळीची अवस्था थोडी क्षीण झालेली आहे, पण चळवळीचे जुनं गतवैभव पुन्हा प्राप्त करून देऊ हे 100% मी तुम्हाला पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या नगरीमध्ये या ठिकाणी शब्द देतो. किसान सन्मान योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळत असेल त्या महिलांचे लाडक्या बहिणीची रक्कम कमी करण्याची एक निर्णय शासनाने घेतलेला आहे. 500 रुपये फक्त त्या किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलेला दिले जाणार आहे. एकीकडे शासन किसान सन्मान योजनेचा लाभ मिळतो म्हणून त्या महिलांचे 1000 रुपये कमी करत आहे. दुसरीकडे शासनाने या सोलापूर जिल्ह्यातल्या कारखान्यांना शेकडो कोटी रुपयांच्या थक हमी दिलेत. जे कारखाने पूर्वीच डबघाईला आलेले होते, ज्यांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज पूर्वीच थकलेले होते, कामगारांची देणे थकलेली होती, ऊसाची बिलं थकलेली होती, त्यांना शासनाने हजारो कोटी रुपयांच्या थका हमी या जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत. आणि तेच कारखाने पुन्हा शेतकऱ्यांची बिलं थकवत आहेत, पुन्हा कामगारांची देणी थकवत आहेत. आज भीमा कारखान्याच्या कामगारांचे 30 महिन्याचे पगार थकलेत म्हणून त्यांनी नुकतंच आंदोलन केलं. विठ्ठलच्या काही निवृत्त कामगारांनी देखील आंदोलन केलं. कल्याणराव काळेंच्या कारखान्यावर RCCची कारवाई होते. या तिन्ही कारखान्याला थक हमी शासनाकडून मिळालेली असताना पुन्हा कर्जाचं पुनर्गठन करून कर्ज उपलब्ध करून दिली जात असताना हे कारखाने अडचणीत येत आहेत आणि शासन त्यांना पाठीशी घालत आहे. अशा वेळी शेतकरी संघटना म्हणून तुमची काय भूमिका असते? ही गोष्ट खरी आहे की कारखानदारांचं आणि सरकारचं साटलुटा आहे. सरकार कारखानदारांच्या पाठीशी उभं राहते. तुम्ही लुटा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही शेतकऱ्यांनाही लुटा आणि आम्ही तुम्हाला थक हमी देतो, आम्ही तुम्हाला कर्ज काढून देतो. या कारखान्यांच्या मधून शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा घालण्याचं काम कारखानदारांनी केलं आणि दुर्दैवानं त्या कारखानदारांना पाठीशी घालण्याचं काम सरकारने केलेलं आहे. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की सहकारी साखर कारखाना तुमचा तोट्यात जातो आणि त्याच नेत्यांनी काढलेला प्रायव्हेट कारखाना मात्र जोरात चालतो. त्या नेत्याची सहकारी बँक ही डुबते, बुडीत निघते, NPA मध्ये जातात खाते आणि त्याच नेत्याची प्रायव्हेट बँक मात्र जोरात चालते. हे कसं काय? सरकारला आमचं म्हणणंच ते मुळामध्ये मी तेच मांडलं की सरकार कारखानदारांच्या पाठीशी आहे. सरकारने एक रकमी FRP देण्यासाठी या कारखान्यांना बाध्य केलं पाहिजे, कारण तो कायदा आहे. ऊस तुटल्यापासून 14 दिवसाच्या आत ऊसाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे. ती झाली नाही तर त्या कारखान्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याचं लायसन रद्द झालं पाहिजे. आम्ही स्वतः आता ही प्रेस झाली की आम्ही स्वतः काही पदाधिकारी कार्यकर्ते बसणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही ठरवणार आहोत ज्या ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांसोबत बेईमानी केली आणि सरकारने त्या कारखान्यांना पाठीशी घातलं, वेळ प्रसंगी त्या कारखान्यांच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावू. पण शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी आमची भूमिका आहे. आणि ज्या नेत्यांनी यांना थक हमी देण्यासाठी पुढाकार घेतला त्या नेत्याच्या घरासमोर सुद्धा आम्ही आंदोलन करायला मागे पुढे करणार. मी ती पण तयारी ठेवू.
2019 मध्ये महायुती सरकार असताना एक निर्णय झालेला होता की ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत त्याच्यामध्ये बहुतांश जे संचालक निवडले जातात ते संस्था मतदारसंघातून, सहकारी संस्था मतदारसंघातून निवडले जातात. तर या ठिकाणी सामान्य शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय त्यावेळेला झालेला होता. पुढे तो रद्द करण्यात आला. आज तागायत पुन्हा तो अंमलात आणला गेला नाही. या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या ठिकाणी शेतकऱ्यांची मोठी अडवणूक होती. नुकताच पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील काही शेतकऱ्यांनी तशी तक्रार केली बेदाण्याच्या सौद्याबाबत. मग अशा वेळी एक शेतकरी संघटना म्हणून या बाजार समित्यांमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना मताचा अधिकार मिळावा म्हणून काय तुम्ही पाठपुरावा करणार आहे? एकदम बरोबर आहे. शेतकऱ्यांना बाजार समितीत मतं मारण्याचा म्हणजे मत देण्याचा अधिकार असला पाहिजे. पूर्वी जे आणलं होतं ते पुन्हा नव्याने सुरू झालं पाहिजे ही आमची मागणी. बाजार समित्या ह्या भ्रष्टाचाराचे अड्डे झालेले आहेत. बाजार समित्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या कमी आणि या आमदारा खासदारांच्या बगलबच्च्यांना पोचण्याचे अड्डे झालेले आहेत. उदाहरणं तर महाराष्ट्रात खूप आहे. आमच्या भागातली उदाहरणं आहेत. आमच्या भागात आता बुलढाणा बाजार समिती आहे, चिखली बाजार समिती आहे. त्याच्या खूप तक्रारी झालेल्या आहेत. हे काय करतात, सेज चोरतात. आता जो सेज जमा होतो तो लिगली कमी दाखवायचा आणि टेबला खालून तो जास्त घ्यायचा. अशा पद्धतीनं अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुटलंय. बाजार समितीतल्या बाजार समितीमध्ये जर का एखाद्या व्यापाऱ्याला तुम्ही लायसन देताय तर त्याच्याकडनं त्याची प्रॉपर्टी मॉर्गेज केली पाहिजे. त्या व्यापाऱ्याची ती मॉर्गेज केल्याच्या नंतर जर त्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याला लुटलं तर त्याचे पैसे भरून देण्याची पूर्ण जबाबदारी बाजार समितीची आहे. दुर्दैवाने ते करत नाही. अशा आमच्या सोयाबीनमध्ये तर एवढ्या व्यापाऱ्यांनी लुटलंय शेतकऱ्यांना, पण त्या बाजार समितीने काही भूमिका घेतली नाही. म्हणजे इकडं लायसन काढतो तो बाजार समितीचा आणि तो खरेदी करतो तिसऱ्या ठिकाणी. शेतकऱ्यांना लुबाडण्याचं काम या बाजार समित्यांमध्ये होत आहे आणि पुढाऱ्यांना पोचण्याचं काम तिथे होत आहे. यांना का बाजार समितीत निवडून जायचं? यांना काही शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी जायचंय? जो तिथे सेस जमा होतो, जो टॅक्स जमा होतो, त्याच्यातून मजा करायची, त्याच्यातून टूर काढायचे, त्याच्यातून सह्या करायच्या, पैसे घ्यायचे, असा उद्योग त्या ठिकाणी केला जातोय. बाजार समित्यांच्या कायद्यांमध्ये सुद्धा कडक कायदे झाले पाहिजे बाजार समितीचे. जसं एखाद्या व्यापाऱ्याने बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकऱ्यांची लूट केली तर त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. तो व्यापारी काय जातो 2 दिवसात बिल घेऊन परत येतो. विश्वास ठेवायचा कुणावर शेतकऱ्यांनी? त्यामुळे स्वर्गीय शरद जोशी जे म्हणायची ती गोष्ट खरी आहे की बाजार समित्या ह्या पांढरे हत्ती पोचण्यासाठी तयार झालेल्या आहेत. एका बाजूला सरकार म्हणतं की आम्ही सगळं खुलं केलं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही कांद्यावर निर्यात बंदी लादताय. एका बाजूला तुम्ही म्हणताय की आम्ही सगळं खुलं केलं, दुसऱ्या बाजूला तुम्ही तेलावरचं आयात शुल्क कमी करताय. DOC निर्यातीला तुम्ही प्रोत्साहन देत नाही, त्याला बंदी घालताय. मग कसं सोयाबीनचा भाव वाढेल? हे सरकारची भूमिका दुटप्पी. उदाहरणार्थ एक उदाहरण तुम्हाला सांगतो. GM सोयाबीन, मी आता सोयाबीन पट्ट्यातून आल्यामुळे तुम्हाला ते उदाहरण सांगतो. GM सोयाबीन म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन. जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनचं ब्राझील अमेरिकेमध्ये उत्पादन आहे 34 क्विंटल ते 44 क्विंटल. ते जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन लावायला आम्हाला तुम्ही परवानगी द्या संकरित सोयाबीनला, अशी आम्ही मागणी करतो. हे देत नाही. कारण त्यांचं म्हणणं आहे की जमिनीचा पोत खराब होईल, पर्यावरणाचा प्रॉब्लेम होईल आणि मग GM सोयाबीनचं तेल आणून आमच्या उरावर खाऊ घालतात आम्हाला ते आयात करून. ही दुटप्पी भूमिका सरकारची आहे. एका बाजूला तुम्ही नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार पण तुम्ही आम्हाला करू देणार नाही, आमच्या पायात बेड्या अडकवणार, आणि दुसऱ्या बाजूला खुलीकरणाचे गोडवे पण घालणार. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सोयीनुसार दुटप्पी भूमिका घेण्याचं काम सरकार त्या ठिकाणी करत आहे. आणि जिथं जिथं शेतकऱ्यांची बाजार समितीमध्ये फसवणूक झाली असेल त्या ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेईल. हे हा शब्द मी शेतकऱ्यांना देतो. वर्धा गोवा शक्तीपीठ महामार्गामध्ये शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. 2 दिवसांपूर्वी बार्शी येथील शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. कोल्हापूर सांगली जिल्ह्यातही अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेची या शक्तीपीठ महामार्गाचं भूसंपादन आणि त्याची भरपाई प्रक्रिया आणि तो झाला पाहिजे का, याबाबत काय नाही? मुळामध्ये आमची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची भूमिका अशी आहे की विकास हा शेतकऱ्यांच्या उरावर बसून करू नका, जोर जबरदस्ती शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊ नका, अशी आमची भूमिका आहे. शेतकऱ्याची परवानगी असेल तर आमची काही हरकत नाही.
पण विकासाच्या शक्तीपीठ महामार्ग कशाला करायच्या? पुढच्या लोकसभेची तयारी करायची आहे ना. समृद्धी महामार्ग केला. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांचा माल निर्यात होतोय परदेशामध्ये, किती शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक त्या मार्गाने होते आहे. म्हणजे आमचं म्हणणं आहे की इकडे शेतकरी आत्महत्या करतोय, तुम्हाला कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती द्यायला तुमच्या तिजोरीत पैसे नाही, पण शक्तीपीठ महामार्ग करायला कुठून पैसे आले तुमच्याकडे? आणि शक्तीपीठ महामार्गाची सध्या आवश्यकता आहे का? असं काही झालंय का की आम्ही तिकडून निघालो, आमच्या बुलढाणा जिल्ह्यातून शेगावरून निघालो समजा तिकडनं, किंवा आमच्या विदर्भातून आलो आणि हे 2-2, 4-4 तास रस्ते जाम झाले, एवढं तर काही ट्रॅफिक रस्त्यावर नाहीये. आता आम्ही तर रेग्युलर प्रवास करतो या सगळ्या रस्त्यांनी, मी तर प्रचंड प्रवास करतो महाराष्ट्रात. सांगायचं तात्पर्य असं की यांना जो विकास करायचा आहे तिकडे तुम्ही शक्तीपीठ महामार्ग बांधाल आणि इकडे जर रोज शेतकरी आत्महत्या करतोय तर ते रस्त्यावरून जायला माणसं लागतील ना. माणसं मारून तुम्हाला कुणाचा विकास करायचा आहे? माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याच्या दृष्टीने सरकारने पहिली पावलं उचलली पाहिजे. महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त करा, शक्तीपीठचा पुढच्या 5 वर्षानंतर पाहू काय करायचं, पैसे असले तर, अशी आमची भूमिका आहे. शेतकरी संघटनेविषयी प्रश्न आहे. शेतकरी संघटना होती, त्याचे पुन्हा अनेक तुकडे झाले, झालाय का? प्रश्न